करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, नात्यामध्ये, मित्रमैत्रिणींमध्ये कितीही जरी आपले वाद झाले ना, तरी एक मात्र गोष्ट ही नक्कीच सांभाळली पाहिजे. कारण ज्याप्रमाणे एखाद्या क्षुल्लक कारणावरून आपली भांडण होत असते, शब्दाला शब्द लागला की नक्कीच संवादाचं वादामध्ये रूपांतर होत असतं. ज्याप्रमाणे दिवसा उजेड परंतु रात्रीच्या अंधारामध्ये सोबत असणारा काजवा आपण रात्रीच्या वेळेला पाहतो. काजवा असतो बघा, तो आहे ना, उजेडात सोबत असणाऱ्या सूर्यापेक्षाही अधिक मोलाचा पाहायला मिळत असतो. कारण का, सूर्यप्रकाशामुळे संपूर्ण पृथ्वीवर उजेड पसरलेला असतो, परंतु त्या अंधारामध्ये तो काजवा जो बघा पूर्णपणे चमकत असतो. किती मोलाचा वाटतो ना. म्हणजे विचार करा, काही चांदण्या आपण जर विचार केला, न मोजता येण्यासारखे आहेत ना. का मोजता येईल हो? नाही हो, असंख्य आहेत चांदणे. परंतु जिथे चंद्र आहे बघा, का भाग द्यावा लागला? कारण हा भाग आपल्या देहासाठी. चंद्र आहे, चंद्राच्या आजूबाजूला असणाऱ्या चांदण्या आहेत ना, त्याच चमकतात, कारण त्याच्या प्रकाशामुळे. विचार करा. परंतु त्याच्या जवळपास जर आपण बारकाईने पाहिले ना, तर बारीक बारीक बघा असंख्य अशा चांदण्याची चादर पसरलेली पाहायला मिळत असते. म्हणून समर्थ म्हणाले, नात्यामध्ये वाद होतात, समजून जायचं. कारण एखाद्या व्यक्तीला समजून घेण्यासाठी त्याच्या समोर नाही तर त्याच्या जागी उभं राहावं लागतं. आपण काय विचार करू, अरे ही व्यक्ती मला अशी बोलली ना, मी काही घाबरणारा नाही आहे, मी त्याच्या समोर उभा राहीन. समोर नाही रे बाबांनो, तर त्याच्या जागी उभं राहा. आपण त्या व्यक्तीला काय बोललेलो आहोत, किंवा त्या व्यक्तीच्या आयुष्यात कुठला प्रसंग आलेला आहे आणि त्यामुळे तो आपल्याला बोललेला आहे, हे पाहिलं पाहिजे. आपल्याला वाटतं की मीच खरा, मी जे बोलेन तेच. हा जो आपल्यामधला जो अहंकार आहे ना, गर्वपणा आहे ना, तो बाजूला साधला ना, तर नात्यांमध्ये बघा फूट पाडण्याऐवजी उत्तम प्रकारे भिंत उभी राहील. म्हणजेच काय, नातं घट्ट होईल. म्हणून समर्थ म्हणाले, समजून घ्यायचं, व्यक्तीच्या समोर नाही तर त्याच्या जागी उभं राहणं गरजेचं आहे. आपल्याला वाटतं, अरे ही परीक्षा खूप सोपी आहे, आपण सहजपणे बोलतो ना, अरे मी पाहिजे होतो सर्व पैकीच्या पैकी मार्क. हो बाबा, बोलायला सोपं असतं, तू परीक्षेसमोर नाही तर प्रत्यक्षात त्या जागी पेपर लिहिणं खूप अवघड आहे. कारण बोलायला सोपं सर्व जातं, परंतु करायला गेलो ना, तो भलतंच होतं. कारण आपल्या डोळ्यांना बघा, आपण रस्त्यावरून चालत असताना त्या मातीवरूनच आपण चालत असतो, परंतु त्या मातीवरून जेव्हा आपण चालत असतो तेव्हा मातीला सुद्धा योग्य आकार देण्याची गरज असते. अनेक प्रकारे बघा आपल्याला माती पाहायला मिळत असते. आपण डोंगरामध्ये जेव्हा जातो तेव्हा डोंगरातली माती बघा, प्रत्यक्षात जी लाल भडक असते थोडी, ती आपण घेऊन येतो. त्या
मातीतून बघा प्रत्यक्षात आपण अनेक प्रकारची वस्तू बनवत असतो, किल्ला बनवत असतो. आणि तीच जर आपण शेतामध्ये पाहिली तर त्या मातीची बघा ढेकळं तयार होतात ना, ढेपळं तयार होतात. विचार करा. म्हणजे आकार कसा होत असतो. ज्यांच्याकडे जिद्द असते त्यांच्याकडे खूप पळवाटा नसतात, लक्षात ठेवा. कारण जिद्द आहे, त्याला काम करणार आहे. परंतु ज्याच्याकडे जिद्द नाहीये ना, तो आयुष्यात अनेक मार्ग शोधत असतो. राग, वैर आणि दुसऱ्याने भरलेलं कान हे माणसाला हरवतात, लक्षात ठेवा. आपण काय विचार करू, मला राग आलाय. आता राग आला म्हणून आपण जर समोरच्या व्यक्तीला आपण बोलून गेलो, काय झालं हो, 2 मिनिटाचा राग संपूर्णपणे आयुष्यात असलेलं नातं तुटलं की नाही. काय कमवलं, काहीच नाही. त्यामुळे आपला बघा संपूर्णपणे दिवससुद्धा खराब गेला. कारण दुसऱ्यांनी भरलेलं कान. जेव्हा समोरची व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते ना, तेव्हा आपला देह कुठलाही क्षणाचा विचार न करता त्या व्यक्तीवर अवलंबून राहत असतो. त्या देहावर संपूर्णपणे विश्वास ठेवत असतो. काय गरज आहे, समोरची व्यक्ती बोलून गेली ना, पण आपण प्रत्यक्षात परीक्षा घेणं गरजेचं आहे. जसं आपण पेपर लिहितो बघा, त्यावेळी पूर्ण झाल्यानंतर पुन्हा तपासतो की नाही, की कुठे काय राहिलंय का, कुठल्या प्रश्नाचं उत्तर लिहायचं बाकी आहे का, बरोबर. मग समोरची व्यक्ती जेव्हा आपल्याला बोलते तेव्हा ती व्यक्ती बोलून निघून जाते. आणि जी व्यक्ती बोललेली आहे की नाही हे आपण प्रथमतः ठरवलं पाहिजे, बरोबर की नाही. पहिलं पाहिलं पाहिजे आणि नंतर मग राग मनामध्ये घेऊन बघा प्रत्यक्षात उपयोग काय. फक्त काय आपण विचार केला की समोरची व्यक्ती मला काहीतरी बोलली, त्या व्यक्तीचा सर्व बोलणं आपल्या मनामध्ये ठेवलं, डोक्यापर्यंत गेलं. आणि जी व्यक्ती बोलली की नाही त्या व्यक्तीला जाऊन त्याच्या दारापर्यंत जाऊन बघा आपण बोलून गेलो. परंतु ती व्यक्ती अशी बोलली की मी काही बोललेच नाही. लक्षात ठेवा, समर्थ म्हणाले नात्यात कितीही जरी वाद झाले ना, एक गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे संयम. का सांगितलं, आपल्यामध्ये संयमपणा नाहीये. दुसरी गोष्ट, आपण संसारी माणसं, संसार करत असताना गुडघाभर चिखलात चालण्यासारखं असतं. कारण बघा प्रत्येक वेळेला एक एक प्रश्न उपस्थित राहत असतो. प्रत्येक वेळेला एक एक नवीन प्रश्न नवीन तयार होत असतो. त्या प्रश्नांना आपल्याला सामोरं जायचं असतं. समर्थ म्हणाले संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. संसारात टिकायचं आहे. संसार करत असताना उत्तम प्रकारे परमार्थ करणं गरजेचं आहे. म्हणून समर्थ म्हणाले आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. कारण संसारामध्ये जोरात पळता सुद्धा येत नाही आणि थकलो तर बघा प्रत्यक्षात खालीही बसता येत नाही आहे. शेवटी कार्य करणं गरजेचं आहे. आपण आपल्या कुटुंबासाठी, आपण आपल्या परिवारासाठी बघा मेहनत करणं गरजेचं. जे आपलं असतं ते कधीच आपल्याला एकटं पडू देत नाही आहे. कारण आपल्या आयुष्यात अशी सुद्धा माणसं असतात जी आपली आहेत. कुठे कमी पडलो तर बघा अलगद उचलण्यासारखी माणसं असतात. परंतु काही वेळेची माणसं असतात ना, जे आपण उत्तम प्रकारे कार्य करायला जाऊ ना त्यावेळी पाय ओढणारी सुद्धा लोक पाहायला मिळत असतात, लक्षात ठेवा. म्हणून आपली माणसं ओळखा. वाटेत काटे जरी आडवे आले ना,
कोणाची वाट पाहत बसायचं नाही आहे की कोणी येईल, ते काटे रस्त्यामध्ये पडलेत ते कोणी अलगद बाजूला काढील. नाही, असलेले काटे आपल्याला बाजूला सारायचेत. त्या काट्यावरून चालत असताना त्रास आपल्या पायांना होईल, इजा बघा आपल्या शरीराला होईल. परंतु एखाद्या वेळी बघा, रस्त्यातून जात असताना चिखल असतं, त्या चिखलातून आपल्याला प्रवास करायचा आहे. आपण थांबतो का? नाही आहे, बरोबर की नाही? आपण स्वतःहून जेव्हा मोटरसायकल घेऊन जातो त्यावेळी कोणी जर बाजूने जात असेल तर त्याच्या अंगावर आपण चिखल उडवून जातो, बरोबर? आणि जर असंच जर आपल्या सोबत घडलं तर काय होईल? म्हणून समर्थ म्हणाले, कुणाच्याही अंतरी लागेल धक्का, ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका. विचार करा. कारण जिद्द आणि संयम, संघर्ष, प्रामाणिकपणे मिळवलेल्या अस्तित्वाला टिकवण्याचं सामर्थ्य हे खुद्द देवाकडेही नसतं. देणाऱ्याचे हात हजार आहेत. आपल्यामध्ये जर जिद्द असेल ना तर कोणीही तुला अडवणार नाही आहे. तू उत्तम प्रकारे कार्य करत आहेस ना, नक्कीच तुला सर्वजण सपोर्ट करतील. तुझ्यामध्ये संघर्ष करण्याची हिंमत असणं गरजेचं आहे. तुम्हाला बुडवायला या जगात असे पण लोक येतील ज्यांना पोहायला तुम्ही शिकवलेलं असणार. विचार करा. म्हणजे अशी सुद्धा तुम्ही ज्या लोकांना बघा पाण्यात कसं पोहायचं हे शिकवलं, तीच लोक तुम्हाला बुडवायला आता तत्पर झालेली आहेत, तयार झालेली आहेत. आपण विचार करतोय की कुठे ह्यांना शिकवलं. म्हणून समर्थ म्हणाले, नात्यामध्ये सुद्धा असं पाहायला मिळत असतं. ते विचार करा. ज्याप्रमाणे आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवस हा नवीन असतो. घरातल्या निर्णयासाठी बाहेरच्या माणसांची गरज भासायला लागली तर समजायचं घरातली नाती संपलेली आहेत. आता घरात झालेला वाद बाहेर 4 चौघांबरोबर आपण सांगत बसलो तर काय होईल हो? काहीच नाही. उलट ज्यांना आपण सांगायला जाऊ ना ते आपल्या सोबत बघा मजा मस्ती करतील, ते सिरियसली घेणार नाही आहेत. आपल्या घरातला जो वाद आहे ना तो उंबरठ्याच्या बाहेर जाता कामा नये, लक्षात ठेवा. म्हणून घरातला जो उंबरठा आहे तो आपल्याला सावधानतेचा इशारा देत आहे. आणि बाहेरची जी कटकट आहे, बाहेरचा जो वाद आहे तो घरामध्ये येता कामा नये. कारण बघा, आपला वाद आपल्या ऑफिसमध्ये, आपल्या कंपनीमध्ये होत असतो. बॉससोबत होतो, सिनियरसोबत होतो किंवा ट्रेनमध्ये येत असताना बघा कुठे लोकांसोबत होतो. त्याचा संपूर्ण राग आपण घरातल्या लोकांबरोबर काढला, उपयोग काय? जिथे वाद व्हायचा होता तिथे आपण शांतपणे उभा होतो की नाही? मग घरी आल्यावर राग कशाला काढायचा? तो राग त्या उंबरठ्यापर्यंतच. आणि घरातला जो वाद, समर्थ म्हणाले, हा बाहेर जाता कामा नये. तरच तू या जगामध्ये बघा प्रत्यक्षपणे जिंकल्यासारखं आहेस. हे तर समर्थ म्हणाले, किती जरी वाद झाले, काय सांगितलं समर्थांनी, कितीही जरी वाद झाले, ही गोष्ट लक्षात ठेव, आपली ज्याप्रमाणे प्रत्यक्षात जी भांडण होत असते ती पुढे जाता कामा नये, उंबरठ्याच्या पुढे जाता कामा नये. आणि बाहेरची भांडणं बघा उंबरठ्याच्या आतमध्ये येता कामा नये. जय जय रघुवीर समर्थ.